मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी. तिकीट न मिळाल्यामुळे 35 जणांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. सूत्रांची माहिती. बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू. यूपीमधील 9 खासदार आणि 6 आमदार सपाचा प्रचार करणार. मनपा निवडणुकांसाठी सपाचे स्टार प्रचारक अखिलेश यादव यांच्यासह यूपीचे 9 खासदार स्टार प्रचारक. यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही नेत्याचं नाव नाही. मुंबईमधील वॉर्ड क्रमांक 87चा वाद हायकोर्टात. भाजपचे उमेदवार महेश पारकर यांचा अर्ज बाद करा. अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांची मागणी. जळगावमध्ये शिवसेनेची विजयी हॅट्रिक. शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख बिनविरोध विजयी. गौरव सोनवणे, मनोज चौधरी यांच्यानंतर प्रतिभा देशमुख यांचा विजय. नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांची फरफट. तर सुधाकर बडगुजर यांच्या घरात 3 उमेदवारी वाटपामध्ये घोळाच्या चौकशीची निष्ठावंतांची मागणी. पुण्यामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज अखेर मागे. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे पूजा मोरेंची माघार. उमेदवारी माघारीनंतर पूजा मोरे यांची रडारड. अमरावतीमध्ये भाजप युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीतला वाद चव्हाट्यावर. भाजपच्या तुषार भारतीयांविरोधात रवी राणा यांचा उमेदवार. नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा बंडखोर उमेदवार भाजपच्या गळाला. अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार. धुळ्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अज्ञात स्थळी बिनविरोध निवड करण्यासाठी उमेदवारांवर दबाव. भाजप दबाव टाकत असल्याचा शिवसेनेचा आरोप. बिनविरोध निवड करण्यासाठी उमेदवारांवर दबाव. निवडणूक काळात उमेदवार प्रचारासाठी प्रवासी वाहनांचा वापर. परिवहन विभागाकडून परवानगी घेणं आवश्यक. परवानगी वेळेमध्ये मिळण्यासाठी मुंबईतील आरटीओ कार्यालयाकडून विशेष कक्ष स्थापन. शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा उलटा प्रवास. यामिनी जाधव नगरसेवक पदासाठी मैदानात. प्रभाग क्रमांक 209 मधून यामिनी जाधव यांना उमेदवारी. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार. लवकरच पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार. कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान स्लीपर ट्रेन धावणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. पालखंडोबा यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन. 1 ते 8 जानेवारी या काळात होणाऱ्या यात्रेसाठी सातारा विभागातील आगारातून अतिरिक्त एसटी बस सेवा चालवल्या जाणार. भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि व्यवस्थित व्हावा यासाठी महामंडळाची लालपरी सज्ज. 1 फेब्रुवारी 2026 पासून सिगारेट महागणार. सिगारेटच्या लांबीवरून आता किंमत ठरणार. तंबाखूजन्य उत्पादनांवरील कर रचनेत बदल. अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय. सर्व शिक्षकांसाठी टीईटीची अट बंधनकारक राहणार. आश्रम शाळांमध्येही गुणवत्तेचा कस लागणार. पश्चिम रेल्वेकडून 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू. पालघर डहाणू प्रवाशांच्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत किरकोळ बदल. 36 गाड्यांच्या वेळेमध्ये किरकोळ बदल. सर्व सुविधा एकाच ॲपवर उपलब्ध करून देण्यासाठी रेल वन या ॲपची निर्मिती. लोकलचा पास काढण्यासाठी प्रवाशांना रेल वन ॲपचा वापर करावा लागणार. रेल वन ॲपवरून अनारक्षित तिकीटं खरेदी केल्यास 3% सवलत जाहीर. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी त्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांवर कारवाई. कारवाईमध्ये पोलिसांनी 211 मद्यपी वाहन चालकांची नशा उतरवली. 1,31,00,000 रुपयांचा दंड वसूल. बेस्ट प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या हाती स्टेअरिंग न देण्याचा निर्णय. चालकांना आठवड्याभराचं पुनर्प्रशिक्षण घेणं गरजेचं.